चला टीम वेनगाव बॅटिंग आपल्याला करायची आहे. पवेलियनमध्ये इथे आपण बसा आणि आपले सलामीचे फलंदाज इथून आपण रेडी करा. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग स्पर्धेचा नियम आहे. या नियमावलीनुसार सर्वांना माहिती आहे. टीम वेनगावही त्या गोष्टीला परिपूर्ण जाणते आणि टीम अंजप देखील त्या गोष्टीला परिपूर्ण जाणते. चला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहेत का? लवकर लवकर मॅच सुरू करा वेनगाव. सौरभ बोराडे यांचं आगमन. सौरभ दादा आपण स्टेजवरती या. काल भरपूर क्रिकेट तुम्ही एन्जॉय केला. आज निलेशजी कर्णेकर साहेब पनवेल तालुक्यातून सरांनी आपल्याकडे खरं तर एक जमीन घेतली आणि त्यानंतर ते आता पनवेलकर नाही तर कर्जतकर बनलेत निलेशजी कर्णेकर साहेब. चला चला फलंदाज रवाना झालेत. आज खरं तर या स्पर्धेमध्ये आयोजकांना प्रश्न होता की वेनगाव सुद्धा क्वालिफाय आणि खांडस सुद्धा सेमीफायनल, म्हणजे दोन्ही सेमीफायनल खेळणार आहेत. आता करायचं काय? त्यामुळे अखेरकार वेनगाव संघाचे काही प्लेयर पण ए नाही तर बी टीम इथे दाखल झाली आहे. स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप संघ कर्णधार नोंद घ्या की वेनगाव संघाला 2 धावांची पेनल्टी इथून असणार आहे. ड्रेस कोडची पेनल्टी देण्यात आलेली आयोजकांच्या वतीने. आयोजकांच्या वतीने जी पेनल्टी देण्यात मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ड्रेस कोडची पेनल्टी इथून देण्यात आलेली आहे. आयोजकांचा नियम आहे. गेम इज ऑन. चला सेमीफायनलचा थरार इथून सुरू होईल. मार्केवाडी ट्रॉफी 2026. गेम इज ऑन. 3 ओव्हर मॅच. सेमीफायनलचा थरार. प्रवीण पथारेच्या ओव्हरला सुरुवात. गोलंदाज तयार. प्रवीण पथारे इज ऑन बॉलिंग मार्क. पहिलाच बॉल शरीरावरती आहे. जागेवरती थांबवले फलंदाजाला. पहिला डॉट बॉल. वेनगाव टीम सुरुवात करते सेमीफायनलची. पहिला बॉल डॉट फेकलाय गोलंदाज प्रवीण पथारेने. बॉलिंग अटॅक पॉवरफुल आहे. एका बाजूला अंजपचं क्रिकेट, दुसऱ्या बाजूला वेनगावचं क्रिकेट. थरार सेमीफायनलचा. शॉट हवेत आहे. एका टप्प्याने चेंडू सीमा पार आहे. वेनगावच्या भाऊचा शॉट आला सीमा पार. सौरभजी बोराडे होते पण आज विशेष करून आम्ही फायनल डेला सौरभजी बोराडे यांचा सन्मान करतो. थँक्यू सो मच. 1 ओव्हर 6 धावा. मारुती माळे आलेत. फिरकीचा जादूगार, धीम्या गतीचा गोलंदाज, चेंडूचा टप्पा आणि फसवे चेंडू टाकण्यामध्ये जो हुशार आहे तो मारुती माळी. पहिला बॉल. पहिलाच बॉल. इथून मात्र डॉट. स्टंप व्यवस्थित करा. 1 बॉल 6 धावा. सेमीफायनलची मॅच सुरू आहे. सध्या बॅटिंग करतोय भावेश. वेनगावचा भावेश स्ट्राईक वरती आहे. मारुती माळीचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. निवृत्ती भाऊ नॉनस्ट्रायकर एंड वरून बघतायत की भावेश सध्या कशी बॅटिंग करेल. दोनही चेंडू तो डॉट केला. 2 डॉट बॉल. 2 डॉट. धावा फक्त 6. स्कोर कार्ड थांबलंय. सामना सुरू आहे. मारुतीचा हा चेंडू विकेट किपरच्या हातातून निसटलाय. सुदाम धावतोय. चेंडू आडलाय. एकच रन वरती थांबतील का दुसरी घेतील? 2 धावा इथून मिळाल्या. 2 धावा. टीम वेनगावची टोटल पुढे सरकली. धावा मिळतील 2. टीमची टोटल 8. 3 बॉल 8. यस, टीमच्या खात्यात धावा संख्या नक्की जाईल. 22च्या स्वरूपातली धावा संख्या. 3 बॉल 8. निवृत्ती भाऊ अजूनही बॅटिंग करतायत. सातत्याने भावेशला ते सल्ला देत आहेत की सेमीफायनलची मॅच आहे. चॅम्पियन पद जिंकण्यासाठी आपल्याला भरपूर मेहनत करावी लागली. मागील 3 मॅचेस जिंकून हे दोन्ही संघ आलेले आहेत आणि हा 4था सामना जिंकून फायनलमध्ये जाण्याचा इरादा. हा ऑन साइडला चेंडू चाललाय सीमा पार. फलंदाज भावेशच्या बॅटमधून आलाय चौकार. रन्स मिळतील 4. स्कोर पोहोचलाय 12. 4 बॉल 12. थांबणार नाही, थकणार नाही. बेधडक बॅटिंग करतोय भावेश.
हा क्रिकेटर आहे जो कधीही मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर आपली एनर्जी डाऊन करणार नाही. एनर्जेटिक प्लेयर आहेत सर्व, जे आपापल्या संघासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतायत. आणि वेनगावचे बघा जे प्लेयर टीममध्ये खेळत आहेत, आपण डगआउटमध्ये बसा. यस, इथून हवेत चेंडू आणि कॅच आउट. 5 बॉल आणि धावा पोहोचल्या, तिथून मात्र धावा फलकावरती 12. आणि सन्माननीय पाहुणे ज्यांची आम्हाला वेलोवेली आर्थिक सहकार्याची मदत राहिलेली आहे, ते रुपेशजी पवार यांचं आगमन या ठिकाणी होतं. रुपेशजी पवार साहेब आणि कुंदनजी श्रीखंडे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. रुपेशजी पवार आणि कुंदनजी श्रीखंडे या दोन्ही पाहुण्यांना मी विनंती करेल की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि वेनगाव टीमचे बघा जे खेळाडू आहेत, आपल्याला इथून 2 धावांची पॅनल्टी देण्यात येईल जर का तुम्ही डगआउटच्या आतमध्ये आला नाहीत तर. बाउंड्री लाईनवर सर्व प्लेयर आहेत. विपक्षी टीमकडून आता ऑब्जेक्शन घेण्यात आलं आहे. मी तुम्हाला एक पहिला पूर्व सूचना देतोय, येत्या ओव्हरपर्यंत आपण जर आतमध्ये आला नाही तर तुम्हाला पॅनल्टी देण्यात येईल. सेमीफायनल आहे. शॉट हवेत आहे. वार निलेशजी कर्णेकर. शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल. शॉट आलाय लॉंगॉनकडे. रोहितचा थ्रो, सरळ विकेट, स्टंप वरती डायरेक्ट हिट. बाउंड्री लाईन वरून हिट केली आहे ती मात्र रोहित मिनमिनेने. आणि एकच डाव इथे समाप्त झाला. वेनगावची टोटल धावसंख्या 26. 2 धावांची पॅनल्टी होती वेनगाव टीमला, 26 त्यांनी केलेल्या आहेत. 2 धावा कमी केल्या तर होतील धावा 24. 25चं टार्गेट आहे स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमला. 2 धावांची पॅनल्टी होती, त्या कारणास्तव टार्गेट आहे 25 आहे. 25 धावांचं लक्ष असेल स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाला. आणि या दरम्यान मी आता विनंती करेल मोरेश्वरजी धुळे यांना विनंती करेल. मोरेश्वरजी धुळे यांना विनंती करेल की आपण पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी करणार आहोत. मोरेश्वरजी धुळे यांच्या शुभ हस्ते आपण रुपेशजी पवार साहेबांचं स्वागत या ठिकाणी करीत आहोत. खरं तर अत्यंत कॅमेरा आपण झूम करा जरा. ज्यांच्या वतीने आम्हाला आर्थिक सहकार्य करण्यात आलंय, ते आदरणीय सन्माननीय माननीय श्री रुपेशजी पवार साहेबांचं स्वागत या ठिकाणी आम्ही करतोय. प्रवीणजी गारे आणि प्रवीण गारे दादा प्लीज आपण या. रुपेशजी पवार साहेबांचं आपल्यावरती असणारं प्रेम आणि आपल्याला खरं तर या स्पर्धेमध्ये रुपेशजी पवार साहेबांचं लाभलेलं बहुमूल्य या स्पर्धेला योगदान. थँक्यू सो मच रुपेशजी पवार साहेब, आपले मनापासून आभार. त्यानंतर कुंदनजी श्रीखंडे यांचं देखील स्वागत या ठिकाणी केलं जाईल. कुंदन दादा आपण या ठिकाणी यावं. खरं तर या स्पर्धेला आपली सदिच्छा भेट. आणि त्यानंतर मोरेश्वरजी धुळे यांच्या शुभ हस्ते आपण कुंदनजी श्रीखंडे यांचा देखील सन्मान या ठिकाणी करतोय. सहर्ष स्वागत कुंदनजी श्रीखंडे. आपण कॅमेरा चला फिल्डिंग लावून घ्या. वेनगाव संघ फिल्डिंग लावून घ्या. 4:45 वाजलेत. दिनेश दादा ठमके यांचं देखील आगमन होतं. दिनेश दादा आपण मंचावरती यावं. जीत कन्स्ट्रक्शनचे ओनर दिनेशजी ठमके यांचं आगमन. मी विनंती करतोय जीत कन्स्ट्रक्शनचे ओनर दिनेशजी ठमके यांना की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. मार्केवाडी ट्रॉफीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. भूमी एंटरप्राइजेस आणि जीत कन्स्ट्रक्शनचे ओनर दिनेशजी ठमके यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आणि मी ठमके साहेबांना विनंती करेल की आपण या मंचावरती यावं. मार्केवाडी चषकामध्ये भूमी एंटरप्राइजेस अँड जीत कन्स्ट्रक्शन ओनर दिनेशजी ठमके यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे. टार्गेट जो सेट केला होता
27 धावांचं टार्गेट इथे सेट झालं होतं. 2 धावांची पॅनल्टी आपण एका ओव्हर नंतर ऍड करू. मारुती माळी प्रवीण 26 धावा केल्या होत्या वेनगावने. 27चं टार्गेट होतं आणि 2 धावा आपण ऍड करणार आहोत एका ओव्हरच्या खेळानंतर. प्रवीणजी घारे यांचं देखील स्कोरिंगची भूमिका आहे. प्रवीण यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि 27चं लक्ष, पण 2 धावांची पॅनल्टी असल्या कारणास्तव त्या 2 धावा आपण नंतर ऍड करणार आहोत. वेनगाव टीमने याची नोंद घ्या. बाकीच्यांनी चर्चा कमी करा. खेळणारे खेळतील, आपण बघणारे बघणार आहोत. सेमीफायनल कोण जिंकेल, काय घडेल मैदानावरती, आपण काही करणार होतो, याच्यापेक्षा काय घडेल हे आता आपण बघूया. झालं गेलं सर्व मैदानाच्या आतमध्येच राहतं. आपल्याला मनामध्ये नक्की असं वाटतं की एखाद्या प्लेअरने षटकार मारायला होता, एकाने चौकार मारायला होता, विकेट घ्यायला हवी होती. पण मैदानाच्या आतमध्ये जो खेळतो ना त्याला माहीत असतं प्रेशर काय असतं. जेव्हा एक खेळाडू खेळतो आणि तमाम पब्लिक जेव्हा वाट पाहते तेव्हा आपण बघूया. गोलंदाजीसाठी वेनगाव टीमकडून पहिला बॉलर सज्ज होतो निवृत्ती. निवृत्ती गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो, ज्याने एक सिक्सर मारला होता आणि आता 27चं टार्गेट आहे. 27चं टार्गेट आहे, ओरिजिनल 27चं टार्गेट आहे. 2 धावांची पॅनल्टी आपण नंतर ऍड करणार आहोत. गोलंदाज तयार. निवृत्ती सलामीच्या भूमिकेत मारुती माळी, नॉन स्ट्रायकर एनला प्रवीण पतारे. सामन्याला सुरुवात होईल. सेमीफायनलचा थरार. वेळ घेऊ नका प्लीज, 4:45 वाजलेत. 4:48 अजून फायनल आपल्याला खेळवायची आहे. आणि गोलंदाजीतून तयार. गेम इज ऑन. 18 बॉल 27चं टार्गेट. सेमीफायनलची मॅच. मारुती माळी समोर येतो निवृत्ती. बॉलिंग मार्कवर सज्ज. पहिला बॉल. पहिलाच बॉल गॅपमध्ये ढकललाय चेंडू. मारुती माळी या ठिकाणी आणि त्याच्या बॅट मधून आलाय सेमीफायनलचा पहिला चौकार. तुफानी बॅटिंग करू शकतो मारुती माळी. वय वर्ष 40+ हा खेळाडू आहे मारुती माळी आणि 40+ खेळाडूची इतकी एनर्जी. जवळपास मी म्हणेल की 15व्या वर्षापासून तो क्रिकेट खेळतोय. एका षटकारासाठी मारुती माळी आणि त्या दोन्ही फलंदाजांसाठी रुपेशजी पवार साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. रुपेशजी पवार साहेब आले. साहेबांची मनाची श्रीमंती फार मोठी आहे. ते आले आणि कॅश प्राइज लागू झालं. म्हणजे मला असं वाटतं रुपेशजी पवार साहेब आले, मी या टीममध्ये पाहिजे होतो. साहेबांचा भरपूर पैसा कमवला असता षटकार मारून पैसा. थँक्यू, धन्यवाद साहेब. आपण क्रिकेट आहे, थोडं एन्जॉय आपण नक्की करूया. आणि निवृत्तीवरती चौकार आलाय. मारुती माळी ऑन स्ट्राईक आहेत. शॉट मारुतीचा. समोरून खेळाडू आले. लॉंग ऑफ लॉंग ऑन दोन्ही खेळाडू धावले होते. 2 बॉल 5. 26 धावा वेनगावने केलेल्या. 27चं टार्गेट इथून चेस करण्यासाठी उतरलाय. आमचे व्हॉलेंटियर बघा तिकडे 4 दिवस त्यांनी मेहनत घेतली. आता सगळे एक जागी जमलेत. त्यांना माहिती आहे की संध्याकाळी आपल्याला पार्टी फिक्स आहे. जे समोर आहेत ना ते सगळे एकत्र झालेत. आता त्यांना सर्व छोट्यांना मोठी पार्टी मॅच संपल्यानंतर असेल. 2 बॉल 5. सेमीफायनलची मॅच आहे. बऱ्याचशा गोष्टी घडतील मैदानाच्या आतमध्ये. विकेट, षटकार, चौकार. या स्पर्धेला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य देखील झालं. चांगली स्पर्धा. स्वप्नील शेठ कांबरी युवा उद्योजक ज्यांनी आम्हाला या 4 सुंदर ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये दिलेले आहेत, त्यांचंही मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. 2 बॉल 5. निवृत्ती आलेत बॉलिंग मार्कवर आणि समोर येतो प्रवीण पतारे. प्रवीणच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय ऑन साईडला. हर्षल बॉल पर्यंत पोहोचला. आता तो चेंडू निसटलाय. आता दिल तोपर्यंत 2 धावा. 3 बॉल 7. 3 बॉल 7. सेमीफायनलचा थरार आहे. फायनलच्या दिशेने जाण्यासाठी एक टप्पा फक्त हा पार करायचा आहे वेनगाव आणि अंजपला. अंजप संघ 3 बॉल 7 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय. निवृत्ती भाऊ बऱ्याच दिवसानंतर क्रिकेटच्या मैदानावरती आणि आपला अनुभव वेनगाव संघासाठी निवृत्ती भाऊंचा अनुभव कामी येईल का? समोर खेळल्यात गोलंदाजाच्या हातात चेंडू. मारुती धावलाय. बघायचा आता स्टंप वरती लागलाय चेंडू. 4 बॉल 7. विकेट कमावली. मारुतीला आउट केलंय. गरज नव्हती या रनची. रन्स आल्या होत्या.
4 बॉल, धावा झाल्या 7. 4 बॉल 7. पप्पा आउट झाला त्यामुळे जीतला टेन्शन आलं. षटकार मारला तर 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे रुपयाजी पवार साहेबांकडून. दिलदार मनाचे व्यक्तिमत्व रुपयाजी पवार, निलेशजी कर्णेकर. आणि कॅश प्राइज आहे पर सिक्सर 500 रोख कॅश. रोख कॅश इथून दिली जाईल. आधी निवृत्तीने सिक्सर मारला तेव्हा 1000 रुपयाचा कॅश प्राइज होतं रोख. 4 बॉल 7 धावा. निवृत्ती समोर प्रवीण पतारे. सेमीफायनलची मॅच, भरपूर साऱ्या अपेक्षा असतात फायनल खेळण्याची इच्छा असते. आता त्या प्रचंड इच्छाशक्तीला पूर्ण करण्यासाठी ही मॅच महत्वाची आहे. प्रवीणच्या बॅट मधून निघालेला स्ट्रोक, गॅप मोठा आहे, चेंडू चालला सीमा पार. प्रवीण पतारेचा हा अलॉंग दी कार्पेट टुवर्ड्स द बाउंड्री, बाउंड्री पार चौकार. 5 बॉल 11. 5 बॉल 11 धावा. स्वर्गीय भास्कर 11 अंजप, जो संघ बॅटिंग करतो ज्याने यावर्षी 4 ट्रॉफी जिंकलेले आहेत, आणि जो संघ फिल्डिंग करतोय वेनगाव संघाने देखील 2 ट्रॉफी जिंकलेले आहेत. त्यामुळे आता फायनल खेळण्यासाठी ट्रॉफी एक त्यांच्या नावावरती नक्की आहे, पण फायनल कोणाला मिळेल, चॅम्पियन कोण होईल यासाठी चाललेला हा संघर्ष. 5 बॉल 11. खांडस संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये. 5 बॉल 11. प्रवीणच्या बॅट मधून निघालेला स्ट्रोक हर्षलच्या बॉल पर्यंत पोहोचलाय. हर्षल बॉल पर्यंत पोहोचलाय. रन झालेले आहेत 12. बघा वेनगाव आणि अंजप संघाने महत्वाच्या सूचनेकडे लक्ष द्या. 27चं टार्गेट होतं ओरिजिनल. पहिल्या ओव्हरमध्ये अंजपने 12 केलेले आहेत. 2 धावांची पेनल्टी आता आपण ऍड करतोय, म्हणजे अंजप संघाची धावसंख्या आता झालेली आहे 14. 14 धावा आता अंजप संघाच्या झालेल्या आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 13 धावांची गरज असणार. 12 बॉलमध्ये 13 धावा. 12 चेंडू 13 धावांची गरज आहे स्वर्गीय भास्कर 11 अंजपला. विकेट हॅट्रिक जर कोणत्या बॉलरने मिळवली तर रुपयाजी पवार यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. वेनगाव संघासाठी बक्षिसांची लय लूट. स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघासाठी देखील बक्षिसांची खैरात. खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न रुपयाजी पवार साहेबांकडून. मी आधीच म्हटलं की साहेबांच्या मनाची श्रीमंती फार मोठी आहे. चला चला, अंपायर ऑफिशियल मैदानाच्या आतमध्ये आहेत. आपण मॅच स्पीडअप ठेवा प्लीज. आपण इतका वेळ घेणं 5 वाजलेत. अंधार लवकर होतो. अजून फायनलसाठी खांडस संघ उपस्थित झालाय. ती मॅच 3 ओव्हरची आपल्याला खेळवायची आहे आणि बक्षीस समारंभ म्हणजे 6 6:30 फिक्स आहेत. इतका वेळ झाला तर उद्या मला सुट्टी घ्यावी लागेल पुन्हा एकदा. गोलंदाज तयार, गोलंदाज तयार. लगेच ऋषभ तयार होतोय. चला जास्त वेळ घेऊ नका. 12 चेंडू जिंकण्यासाठी 13 रनची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती वेनगाव टीमचा कॅप्टन ऋषभ आलाय. समोर प्रवीण आहे आणि 12 बॉल 13ची गरज. मॅच ऑन. 3 विकेट 1000 रुपयाजी पवार यांच्याकडून. पहिलाच बॉल प्रवीण पतारेचा शॉट ऑन साइडला. चाललाय चेंडू भरदा वेगाने, बाउंड्री पार. खतरनाक बॅटिंग प्रवीण पतारेच्या बॅटिंगचा जलवा. टाळ्या होऊन जाऊ द्या. सेमी फायनलचा धमाका प्रवीण पतारेचा. रन्स पाहिजेत. आता 9 धावांची गरज आहे येणाऱ्या 11 बॉल मध्ये. 3 चौकार जर का मारले रुपयाजी पवार यांच्याकडून 1000. बक्षिसांची लय लूट, पैशांचा पाऊस रुपयाजी पवार साहेबांकडून. खतरनाक. आता मजा येईल. 11-9 मॅच बनतीये आता. प्रवीणचा शॉट पुन्हा एकदा टप्पा पडला ग्राउंडवर. अमितकडे चेंडू आहे. एकच रन. धावा पोहोचल्यात 19. करायच्यात ही मॅच जिंकण्यासाठी अजूनही 8. 10 बॉल 8ची गरज आहे. 10 बॉल 8. 10 चेंडू 8ची गरज आहे. धाकधूक होतीये. 10 बॉल 8ची गरज आहे. मारुती माळी शाळेत गेले नव्हते तेव्हा काउंटिंग त्यांनी केलं नाही, आता काउंटिंग करतायत. 10 बॉल 8. गोलंदाज तयार. टेन्शन भरपूर आहे दोन्ही टीमच्या सपोर्टरला. बघा या बाजूला डाव्या बाजूला अंजपचे सपोर्टर, उजव्या बाजूला वेनगावचे सपोर्टर आहेत. वेगवान बॉल ऋषभचा, पण व्हाईट बॉल दिशेने भरकटलाय. 10 बॉल 7. दोन्ही बाजूला दोनही टीमच्या सपोर्टरची टोळी आहे आणि आता कोण जिंकणार.
3 स्टंप जो बॉलर उखाडून काढेल त्या एका एका विकेटसाठी 1000 रुपयाची पवार साहेबांकडून. पवार इज पॉवर दाखवले रुपयाचे पवार साहेबांनी भरपूर बक्षीस लावलेत. वेगवान बॉल मॅच मध्ये 9 चेंडू 7 धावा. 9 चेंडू 7 धावा. 9 चेंडू 7 धावा. एक बॉल एक रन. इम्पॉर्टंट मॅच. 9 बॉल 7. शॉट रोहितने समोरच्या दिशेने खेचलाय. कॅच आउट. कॅच स्वीकारली. फलंदाज आउट. 8 बॉल 7. 8 चेंडू 7 धावांची गरज. 8 बॉल 7 तेवढं प्रेशर नाहीये. 8 बॉल 7. आठ बॉल 7. 8 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. वेनगावचे सपोर्टर प्रार्थना करतात की आमच्या टीमला विजय मिळू दे. अंजपचे सपोर्टर देखील प्रार्थना करतात की आमच्या टीमला विजय मिळू दे. 8 बॉल 7. चला जास्त वेळ घेऊ नका. 5 वाजले. ती फायनल नाहीये, सेमी फायनल आहे. 8 बॉल 7. संभाजी पथारे उतरलेत. ऋषभ या ठिकाणी बॉलिंग मार्क वरती सज्ज. 8 बॉल 7. अनपेक्षित असा हा क्रिकेटचा महारण संग्राम. अनप्रेडिक्टेबल असा हा गेम. 8 बॉल 7 ची गरज आहे. उशीर करू नका. ही दोन्ही टीमला आमच्या सूचना आहेत. 8 बॉल 7. क्रिकेट सेमी फायनलचा, क्रिकेट मार्केवाडी ट्रॉफीचा. 8 बॉल 7. गोलंदाज तयार. समोर फलंदाज तयार. शॉट मारलाय. समोर ढकलला. कव्हर मध्ये चेंडू. रन घेतलीये. 7 बॉल 6 ची गरज आहे. 7 बॉल 6. एक सिक्सर मारला तर मॅच फिनिश होईल. 1 बॉल बाकी आहे या ओव्हरचा. 7 बॉल 6. प्रेक्षक बघा एकमेकांच्या सोबत उभे राहिलेत कारण क्रिकेटचा रोमांच आहे. एकमेकांच्या कानामध्ये चर्चा करतायत. काही जण पैज पण लावतायत की कोण जिंकेल. 8-7 होते आता. 7 बॉल मध्ये 6. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 2 चा. शॉट प्रवीणच्या बॅट मधून. चेंडू सीमा पार. 27 धावसंख्येचा पल्ला पार करण्यासाठी आता फक्त 2 धावांची गरज आहे. शेवटने रेफर केलंय. एक्झॅक्ट जर का कॅमेरामध्ये ते कॅप्चर झालं तर आपण इथे बघूया. बाकी फिल्डिंग मध्ये आपण चला वेनगाव संघ. बाकी फिल्डिंग मध्ये वेनगाव संघ आपण चला. वेनगाव संघ आपण आपल्या फिल्डिंग पोझिशन मध्ये राहा. डिसिजन तुमच्याकडे नक्की. कोणी येऊ नका. फक्त 12th मॅन आहेत. बाकी आयोजक आहेत आणि 3rd अंपायर. त्याच्या व्यतिरिक्त कोणी नकोय. 6 बॉल 2 ची गरज होती. रन कंप्लीट केली आहे. पंचांचा सॉफ्ट सिग्नल नॉट आउट्स आहे. फक्त एक्झॅक्ट पिचिंग कुठं झालं ते बघण्यासाठी पंचांनी रेफर केलंय. आणि आमचे ऑफिशियल जे टेक्निकल टीम आहे आणि त्याचबरोबर आमचे आयोजक आहेत सर्व पाहत आहेत. नंतर डिसिजन येईल. अंपायरने ऑन फील्डने देखील निर्णय दिलेला आहे आणि इथून एक आयोजकांची टीम बघेल आणि त्यानंतर त्यांचं डिसिजन असेल. कारण ज्या पद्धतीने चेंडू टाकला होता कारण लास्ट मोमेंटला एक्झॅक्ट काय घडू शकतं हे इथून बघितलं जातं. मग जो काही निर्णय असेल तो अंतिमच असेल याची दोन्ही टीमने नोंद घ्या. आणि इथून निर्णय आलाय की फलंदाज आउट. 5 बॉल 2. 5 चेंडू 2 धावांची गरज आहे. पाच बॉल 2 धावा. गोलंदाज तयार होईल. युवा कार्यकर्ते अंकेशजी धुळे यांचं देखील आगमन. युवा कार्यकर्ते अंकेश दादा आपण स्टेजवरती या. 5 बॉल 2. सेमीफायनलची मॅच अजून बाकी आहे. चला उशीर करू नका अन्यथा फायनल 2च ओव्हरची राहील. 5 बॉल 2 धावांची गरज. सेमीफायनलची मॅच बघा उशीर करू नका अन्यथा फायनल 2 ओव्हरची राहील. आयोजकांचा इशारा माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे. 5 बॉल 2. रुपेशचा शॉट आलाय समोर एका रन साठी आणि धाव कंप्लीट आहे. स्कोर लेवल.
मी जेव्हा पण मॅचेस बघतो ना मला असं वाटतं की इतकं टेन्शन या मॅचमध्ये नाही. पब्लिकला फार टेन्शन असतं. 4 बॉल आहेत, एकच रनची गरज आहे. होऊ शकतं, क्रिकेट आहे. त्यांना माहिती आहे की 6 बॉलमध्ये एक धाव कधी कधी होत नाही, पण 4 बॉलमध्ये एक आहे. आता प्रवीण पथारे स्ट्राईकवरती आहे. दोघांनाही जिंकायचा प्रयत्न शेवटपर्यंत सोडलेले नाही आहेत. वेनगाव देखील तेवढा संघर्ष करतीये. एका रनची गरज आहे. सेमीफायनलची मॅच. गोलंदाज तयार. पुन्हा गोलंदाज थांबलाय. थांबून थांबून संध्याकाळ झाली. आता सेमीफायनलची मॅच 4 बॉल 1. बॅट्समन रेडी आहे, गोलंदाज रेडी नव्हता. 4 बॉल 1. वेगवान बॉल 3 बॉल 1 ची गरज आहे. वाईट साठी रेफर केलंय पंचाने. वाईट बॉल साठी रेफर केलंय. आमचे आयोजक आहेत. डिसिजन येईल जे आहे ते आहे, तोच निर्णय तुम्हाला दिला जाईल. योग्य निर्णय येईल. चला चला, बाकी कोणी चर्चा करू नका, बाकी कोणी येऊ नका. जे आमचे आयोजक आहेत ते बघतील. चेक केलं जाईल. बघायचं आता निर्णय काय असेल. वारंवार आम्ही चेक करतोय. आमचा कॅमेरा ज्या अँगलने होता, चेंडू पडला तो कुठे गेला ते आम्ही शोधतोय आणि बघतोय. आता निर्णय येईल. तुमचा चेंडू तुम्हाला दिला जाईल. बिंदास राहा. योग्य निर्णय येईल. आयोजन कमिटी सर्व सदस्य इथे बघतायत. आमच्या टेक्निकल टीम. टेक्नॉलॉजीचा उत्तम वापर. टेक्नॉलॉजी या. आणि आता डिसिजन पेंडिंग आहे. वेनगावचे सपोर्टर फार मोठ्या संख्येने आले होते. कर्जतवरून ज्या 2-3 बसेस आल्या, खरं ते सपोर्टर वेनगावचे होते. आणि कडावच्या दिशेने ज्या 2-3 बसेस आल्या ते सपोर्टर अंजपचे होते. आणि म्हणूनच निलेशजी कर्णेकर साहेबांनी सांगितलं की इतक्या गाड्यांची जी गर्दी आहे साहेब या 2 टीमची, आणि फेअर डिलिव्हरी असा निर्णय आला. 3 बॉल 1 रनची गरज आहे. 3 बॉल 1. 3 बॉल 1 ची गरज आहे. सेमीफायनलचा थरार, मार्केवाडी चषक. जर जो या मॅचला जिंकून देईल त्याला रुपेशजी पवार यांच्याकडून 500. दोघांना, फलंदाज गोलंदाज दोघांना. प्रवीणच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. विजयाची धाव ठरली आहे. आणि चला फायनलच्या दोनही संघ आपण या. नितीन आपण खांडस टीम कडून या. प्रवीण पतारेला हे 500 रुपये आणि 1000 आपण देऊ नितीन निवृत्तीला. चला दोन्ही संघ भरपूर वेळ वाट बघत होते. चला खांडसचे कॅप्टन नितीन दादा आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. आणि मी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्रवीण पथारे. टाळे होऊन जाऊ द्या प्रवीणसाठी. शेवटपर्यंत त्याने बॅटिंग केली. प्रवीण पथारेला आपण कॅश प्राईज देणार आहोत. आणि वेनगावचे निवृत्ती तुम्हाला एक कॅश प्राईज आम्ही देणार आहोत. चला ग्राउंड खाली करा. मी विनंती करेल अंजप आणि त्याचबरोबर वेनगाव. प्रवीण आपण लवकर या प्लीज. मी विनंती करेल मॅन ऑफ द मॅच प्रवीण तुम्हाला 1500चा कॅश प्राईज इथून दिलं जाईल. निलेशजी कर्णेकर साहेब यांच्या वतीने 1000. निलेशजी कर्णेकर साहेब आपण पुढे या साहेब प्लीज.